तुम्ही नीट सांगा ते सांगितलं तर नीट होईल, नाही भाजपाने गेला तर मी घरी मग नीट सांगा. त्यांचं म्हणणं असं आहे मुख्यमंत्री उपोषण सोडायला नाही, म्हणून ते म्हणजे उपोषण सोडायचं नाही. आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे, तुमच्यासाठी मी महत्वाचा आहे का तुम्हाला फालतूपणा करायचा मी महत्वाचा आहे ना. यांच्या हाताने बरोबर उपोषण सोडायचं. आपल्याला गॅजेट पाहिजे तर आपल्या लेकरांच्या कल्याण नाही म्हणण्याचा उद्देश केला होता. मी जाणून घेतो म्हणून तर पोरं असं नाही ते नाही म्हणले आपल्याला माहित असं नाही का म्हणून म्हणते. त्यांचं म्हणणं काय सगळं ऐकून घेतं पण काही जरूर पटके असं नाही करत. त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यावर मग उपोषण सुरू. पण आपला उद्देश काय आहे मराठा आरक्षण ते मिळालं पाहिजे. एखादा येत नाही का मग कमवीला बसून मग हे कळायचं त्याला येतच नाही. समजा आपण मराठा सोडायला का मार करा मला सोडू आता. धन्यवाद. दमानी गावात जायचं सोन्यासाठी सोन्याचा दमानी पावा दिवाळी दिवाळी आणि एक शिवनेरीला देशमुख म्हणून आणि काल इथं शिवसेला 2 पोरांचे बळी गेले आहे. त्यांना सुद्धा त्या आर्थिक मदत आणि नोकरी द्या. मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं त्यांनी आपल्या सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे जायचं बरं का. शांततेत मला दवाखान्यात जावं लागणार आहे. आता मी नियमन देईन तुमच्या भेटेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.